शिवराय मित्रांनो, मी आज आलोय मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा. तर हे अशा पद्धतीने ते व्यासपीठ आहे आज या मोर्चाचं. तर आपण आज बघूया. तर सकाळी 8 वाजलेत आणि हे सगळे स्वयंसेवक इथे आजच्या दिवशी समाजासाठी सेवा देण्यासाठी इथं आलेले आहे. तयारी इथं सुरू आहे सध्या. हे सगळं व्यासपीठ उभा केले ते आहे राम मंदिर चौक, सांगली, काँग्रेस भवनच्या बाजूला. नमस्कार, आज मी आलोय मराठा क्रांती मोर्चा सांगली येथे. तर जालना येथे झालेल्या मराठ्यांच्यावर भ्याड हल्ल्याचा आणि अनेक दशकापासून मराठ्यांची आरक्षण मागणी ही प्रलंबित आहे. यासाठी आज आपण सांगली जिल्हा येथे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. समस्त सांगली जिल्ह्यातील मराठा समाज हा आज इथे त्यांच्या मागणीसाठी एकत्र येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे. सर्वांनी या चळवळीत सहभागी झालं पाहिजे. तर आता हे पाठीमागं स्टेज आहे, हे मराठा समाजा आरक्षण आहे यासाठी इथं व्यासपीठ उभा केलेला आहे. आता इथं नियोजन चालू आहे मित्रांनो. तर या साईडला आपण बघतोय की सर्व स्वयंसेवक आणि आयोजक एकत्र आलेले आहेत. आता या सर्व मोर्चाचं प्लॅनिंग करतात. तर सर्वांनी 10 वाजता या मोर्चाचं इथून सुरुवात होणार आहे. तर आपण बघतो हे व्यासपीठ आहे सध्या आता मराठा क्रांती मोर्चा. हे सर्व राम मंदिर चौक सांगली येथे आयोजित केलेलं आहे. मराठ्यांचा आवाज नव्हता. सरकारला आदेश आहे ढगाला हलवलं आता तुम्ही हाला मग सांगायची वेळ आहे. भव्य दिव्य असं व्यासपीठाचं पण नियोजन केलेलं आहे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संस्थेने. आता आपण बघतोय मोर्चा आता येत आहे तिकडून. बहुसंख्य मराठा समाज अरे तुमचं आमचं नातं काय?
आरक्षण आमच्या हक्काचं 2016च्या मराठा क्रांती मोर्चाची याद पुनश्च महाराष्ट्राला यावी इतकं नेमकं आणि देखणं संयोजन मराठ्यांची पडत राहिलेली शिस्तबद्ध पावलं शांतता आणि संयमाचा मार्गानं सकाळपासून चालू असणारा आपल्या सर्वांचा हा आक्रोश मोर्चा या सर्वांचा आजच्या आक्रोशाच्या क्रांती मोर्चामध्ये आपण सामावून घेऊन स्वागत करीत आहोत. सकाळपासून गर्दीनं येणारे चालणारे सारे पाय एका ध्येयानं एका जिद्दीनं शांतपणानं आपली पावलं टाकताना दिसत आहे. सकाळी 10 वाजता सुरू झालेला हा मराठा क्रांती मोर्चा माधवराव माने स्वातंत्र्य सैनिक वय वर्ष 100 यांनी मशाल प्रज्वलित केली होती. आता ही मशाल प्रज्वलित करतीये महाराष्ट्र कन्या. भक्ती पुष्परथ चौक या ठिकाणावरून पुढे सरकत असल्यामुळं सर्वांनी सहकार्य करायची ही नम्र विनंती आहे. पाठीमागच्या बाजूला म्हणजेच मोर्चाच्या शेवटी काही जे लोक आहेत सरकून घ्यावं, पुढं सरकून घ्यावं जेणेकरून पाठीमागच्या लोकांना जागा मिळते. सकाळपासून चाललेल्या आणि मोर्चा जो आहे मोर्चामध्ये आपला मराठा आणखीन एक आठवण आपल्या सर्वांना येते आहे. जय जिजाऊ. तुमचा आमचा नातं काय? तुमचा आमचा नातं काय? त्यापर्यंत पोहोचणारा यातला सगळ्यात पहिला आवाज असेल पृथ्वीराज पोपट थोरात या युवकाचा. मी विनंती करते पृथ्वीराजला आणि तोडाचा का चिरेपर्यंत मारणार नाही. मग त्यासाठी दंड हे काही लागू दे, मला का त्याला खंबीर आहे. जो सगळ्याला जगवत आला त्यालाच मारताय. जो सगळ्याला जगवत आला त्यालाच मारताय. त्याच्याच बलिदानावर सत्तेची सिंहासने उभी करताय. अहो तुमच्या भरजत्री कपड्यावर त्याच्याच रक्ताचा आणि घामाचा धागा, त्याच्याच रक्ताचा घामाचा धागा, त्याच्यावर न्याय, त्याची पदरात जागा. जो उलटून टाकेने सिंहासन तो आता जागा झालाय. जो उलटून टाकेने सिंहासन तो आता जागा झालाय. काजाला जोडत एक मराठा लाख मराठा झालाय. एक मराठा लाख मराठा झालाय. अरे एक मराठा, अरे एक मराठा. चितेखाली एक तेजस्वी सूर्य उगवला. महाराष्ट्राच्या क्षितिजावरी गाणं आम्ही स्मरण शिव छत्रपतींचे करुणी, स्मरण शिव छत्रपतींचे करुणी. इतनी भी क्या जल्दी है? टावर रॉकेट म्हणतं अरे जिसके पीछे आग लगी होती है उसे ही स्पीड समझती है. हा मराठा मोर्चा ज्या स्पीडने जातो आहे, अरे आमच्या शेपटीला आग लागली आहे आणि म्हणूनच ही जाग आली आहे. परत एक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या आपल्या तमाम मराठा महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाचं झलक म्हटलं त्या शाहू महाराजांना अभिवादन करतो. आणि एक सांगतो, ज्या शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला आणि देशाला आरक्षण दिलं त्या शाहू महाराजांचा समाज
आज 40 वर्ष झालं संघर्ष करतोय आणि रस्त्यावर उतरतोय, तरीही या सरकारला त्याची दखल घेता येत नाहीये. 40 वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटील साहेब यांच्यासारख्या महामानवानं आपल्या डोक्यामध्ये बंदुकीची गोळी घालून आत्महत्या केली, तर तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि आत्महत्या केल्यानंतर आपल्याला एक न्याय द्यायचा म्हणून रडतेल्या मुलाला आपण लहानचं चॉकलेट कसं गप्प बसवतो, तसं या न्याय द्यायच्यामुळे आरक्षण दिलं गेलं. पण ते आरक्षण कुठल्याही न्यायालयात टिकलं नाही. या सत्ताधाऱ्यांनी आपल्या जीवावर आज तागेत सत्ता भोगली. कुठल्याच सत्ताधाऱ्यांनी आपल्याला आज तागेत घटनेच्या चौकटीत बसताना आरक्षण दिलं नाही. बरं, इथंही सांगितलं की तुम्हाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही काही सुविधा देतो, काही तुमच्यासाठी सोयी करतो. त्या नावानं आमच्या समोर त्यांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नावानं 2 योजना आणल्या. पण या सारथीची अवस्था काय तुम्हाला आम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. या सारथीच्या नावावर मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या आज तागायत पोरांच्या अकाउंटमध्ये जमा होत नाहीत. कुठल्या अर्थानं आपण या पोरांना विचारायचं. दिल्लीमध्ये शिकणारे आपला मराठी बांधव हा UPSC MP साठी जातो, पण त्याला तिथं शिष्यवृत्ती मिळत नाही, खर्च पेलत नाही म्हणून परत येतो. याच सारथीच्या मधून मिळणाऱ्या इथं तमाम लाखो आणि देश महाराष्ट्रामध्ये करोडो मराठा बांधव आहेत. महाराष्ट्रामध्ये सारथीच्या अनुषंगानं मिळणारी एक स्कॉलरशिप जी परदेशातून शिकायला मिळते, त्या या करोडो मुलांच्या पैकी फक्त 75 मुलांना मिळते. ही हसण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर PhD ची फेलोशिप फक्त 50 मुलांना मिळते, ही देखील हसण्यासारखी गोष्ट आहे. हे सरकार कदाचित आपल्याला दूध कोळ समजतंय, आपल्याला येणं समजतंय, पण आपण व्हायचं नाही. आता ताईनं म्हणलं की या देशात फक्त या महाराष्ट्रात फक्त 2 विषयावर राजकारण झालं, हिंदुत्वाच्या नावावर आणि दुसरं म्हणजे मराठ्यांच्या नावावर. पण येणारा निवडणूक आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे. सगळ्या समाजाला मिळणारी सारथी अजून एक योजना आहे, त्यामध्ये परदेशात शिक्षणासाठी पूर्णतः स्कॉलरशिप दिली जाते आणि आपल्याच विद्यार्थ्याला फक्त 30 आणि 40 लाखाची स्कॉलरशिप का मिळते? त्याला काय एवढे नियम घातलेत? सारथी स्वायत्त होती, त्यानंतर परत ती स्वायत्तता काढून घेतली. त्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागलं. हे आंदोलन केल्यानंतर परत ती स्वायत्तता दिली. पण स्वायत्तता दिल्यानंतर आपल्या तुमच्या माझ्यासारख्या बांधवांना त्याला एक नियम घालून दिला. तो नियम लक्षात घ्या मित्रांनो. तो नियम घातला की सारथी विरोधात बोलायचं नाही, सारथी विरोधात कुठली पोस्ट लिहायची नाही, सारथी विरोधात कोणीही आंदोलन करायचं नाही. तर एक लक्षात घ्या, ही मुघली सरकार या साईडला असे विचार करतात की कुठली हुकुमशाही, आपण लोकशाही मार्गाने आज तागायत 58 मोर्चे केलेले आहेत. हे 58 मोर्चे लोकशाही मार्गाने केले. पण हे मराठा क्रांती मोर्चाचं दुसरं पर्व आहे. इथं मुक मोर्चे नसतील तर ठोक मोर्चे असतील, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. आणि ही जाणीव सरकारने ठेवावी. त्यानंतर दिले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधल्या किती लोकांना, मराठा बांधवांना, तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना बिझनेस साठी लोन मिळालं गेलं, हे तर सरकारनं आमच्यासमोर यादी पण दाखवावी. ही यादी आम्हाला दाखवावी एकदा. कारण हे बँकवाले लोन तर सुरुवातीला दिलं यांनी आम्हाला, पण त्यानंतर या महामंडळामधनं आपल्या तरुणांना जे हप्ते भरायचे होते, जे व्याज मिळणार होतं, हा व्याज परतावा मिळाला नाही. आणि हा व्याज परतावा मिळाला नसल्यामुळं आपला तरुण बांधव हा विवंचनेत अडकला आणि त्याचा बिझनेस कोलॅप्स झाला. याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे, हे सत्ताधारी आहे. आणि आपण जाणीव ठेवली पाहिजे मित्रांनो. मी या निमित्तानं सरकारकडे 2च गोष्टी मागेन. एक तर आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट तर या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे काय तुम्ही मराठ्यांसाठी 2 सुविधा लागू केल्यात, त्यामधलं सारथीची होती, सारथी मधल्याचा फंड वाढवावा, सारथीचा निधी वाढवावा, तो 1000 ते 1500 कोटी व्हावा. त्याचबरोबर सारथीमध्ये ज्या काही 100-125 तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले आहेत, ते प्रोजेक्ट सगळे काम करतात, ते सगळे काम करून घ्यावेत. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या महामंडळाचा देखील निधी वाढवावा. तो जवळजवळ 2 कोटीपर्यंत कमीत कमी केला पाहिजे. तरच या महाराष्ट्रातल्या तरुणांना बिझनेस आणि रोजगार मिळेल. या रोजगाराच्या जीवावर आम्ही या महाराष्ट्राची नाही तर अख्ख्या देशाची इकॉनॉमीची जबाबदारी हा महाराष्ट्रातला घेऊ शकतो. याची जाणीव महाराष्ट्राच्या सरकारने ठेवावी. नाहीतर मोदी 33,000 कोटी रुपये खर्च करतात आणि त्या खर्च केल्यामध्ये फक्त 3,000 रोजगार काढतात. माझ्या एका मराठा बांधवाला 30 कोटी रुपये देऊन बघा. एकटा मराठा बांधव 3,000 रोजगार निर्माण करू शकतो. ही मी गवाही देतो तुम्हाला त्या निमित्तानं. आणि शेवटला मी तुम्हाला इतकंच सांगेल की राम मनोहर लोहिया म्हणायचे की जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नहीं करती, जिंदा कौमे
5 साल तक इंतजार नहीं करती. आपण 5 वर्षात एक दौडून वाट बघायची नाही. आता हे आरक्षण आपल्याला मिळाल्याशिवाय आपण थांबायचंच नाहीये. हे लक्षात ठेवा. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. आणि आपण एक शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची ताकद दाखवून द्यायची आहे. आणि जर दाखवून द्यायची असेल तर तुम्ही मी मराठा म्हणून एकत्र आलं पाहिजे. आणि जर एकत्र आलं तर या सरकारला आपल्याला आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी महाराज.